स्टेजवर उपस्थित असणारे पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, आमचा आयडॉल आव्हाड साहेब, रोहित दादा, सर्व खासदार आमदार आणि माझ्या सर्व मित्रांनो, मला कधी वाटलं नव्हतं की स्टेशन चौकात बोलायची आपल्यावर वेळ येईल, कारण हा चौक फार ऐतिहासिक आहे. राजाराम बापूंची इथं सभा व्हायची आणि त्या सभेमध्ये आम्ही असायचो. इथं अजितराव घोरपडे आहेत, विलासराव जगताप आहेत. परंतु आज परिस्थिती अशी आली की मला बोलल्याशिवाय गत्यंतर नाही असं वाटायला लागलं. कारण हा पडळकर बोलला आणि आव्हाड साहेब 3 दिवस मला झोप नाही. कारण राजाराम बापूंनी मला बोटाला धरून राजकारणामध्ये आणलं आणि संपूर्ण महाराष्ट्र, देश आणि जग दाखवलं. अरे आम्ही विद्यार्थी असताना मला कळत नव्हतं राजकारण कसलं आहे, यायची इच्छाही नव्हती. आता सारखं कुणाचं पाय झिजवायला लागत नव्हतं. आणि कारखान्याची मोठी निवडणूक लागली वसंतदादा आणि राजाराम बापूंच्या मध्ये. त्यावेळेला कॉलेजमध्ये काम करत असताना वाळव्याचा हा दिलीप पाटील राजाराम बापूंनी आपल्या कारखान्याचा संचालक केला. 73 साली इथं असणारे किती जण जन्माला आले ती मला माहित नाही. आणि 73 पासून शेवटच्या क्षणापर्यंत राजाराम बापूंची सावली म्हणून मी राहील. माझ्यावर संस्कार बापूंचे आहेत. तुम्ही नाव दिलंय संस्कार. आजचं ही संस्कार शिबिर. अरे जी माणसाला संस्कार कशाबरोबर खातात माहित नाही त्याला आपण संस्कार दाखवून उपयोग आहे का? त्याला वाळवे तालुक्याचं पायतान दाखवलं पाहिजे. आज मर्यादा सोडतोय मी. हा, आणि बापूंनी आम्हाला इथं आणलं. अरे या अंगावली कपडे सुद्धा बापूंनी घेतली. संपूर्ण उभं आम्हाला केलं, संस्कार केले. चमचा कसा धरायचा हे शिकवलं, लोकांशी कसं बोलायचं शिकवले. गोड सांगतो, आम्ही एकदा जिल्हा जनता पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब डांगे झाले आणि अण्णासाहेब डांगे, मी राजाराम बापू गाडीतून जातो. मी जरा अण्णासाहेब डांगेची चेष्टा केली, काहीतरी म्हणलो. बापू लागलीच माझ्याकडे डोळे उठून, दिलीप तुला कळतं का रे मोठ्या माणसांशी कसं वागायचं असतं? मी हसून म्हणलो, बापू हो माझा क्लासमेट आहे. अण्णासाहेब डांगे तुझा कसा क्लासमेट? अहो त्यांचा इंग्लिश विषय राहिलता म्हणून माझ्याबरोबर होते. म्हणजे बरोबरच्या माणसाशी सुद्धा कसं वागले बापू शिकवायचे. एकदा रेस्ट हाऊसला होतो आम्ही पुण्याच्या. SM जोशी त्या ठिकाणी, संभाजीराव काकडे, अन्य मंडळी, गप्र प्रधान आली. मी झोपलेलो होतो. कोण झोपले इतके उशीर? दिलीप आहे तो. त्यावेळी मी महाराष्ट्र युवा जनताचा अध्यक्ष होतो. उठू नका म्हणले, रात्री उशीर झालाय. त्यातनं मी उठलो. मला म्हणले बघ तिथं मिसरी काढून ठेवल्या, तेवढा टूथपेस्ट नव्हती, मिसरी काढून ठेवल्या, पाणी भरले आणि तेलाची बाटले आंघोळ करून. अरे कुठला नेता पाणी काढून देणार आहे तुमच्यासाठी? अरे आमच्या शरीराचे जोडे बनवून घातले तर राजाराम बापूचं लोण फेटत नाही. आज जे उभा आहे ती मी आहे. महिन्याला 1000 रुपये आम्हाला द्यायचे त्या काळामध्ये, हळूच द्यायचे. कुठल्या तर कंपनीत, नामदेवराव मत्यांची कंपनी पुण्याला होती, आणि त्यातनं साठवून मी इस्लामपुरात प्लॉट घेतला आणि घर बांधलं. घरात पाय ठेवताना राजाराम बापू दिसतात मला. आणि त्या महामानवावर जर असले अवलाद बोलत असेल तर ज्या क्रांतिकारकांच्या गावामध्ये मी वाळव्यात जन्माला आलोय, मी लायक नाही असं मला वाटतं. माझी पोरं रात्रीच म्हणत होती वाळव्यातली, अरे टायगर अभी जिंदा है, गोप्याला आणूया का उचलून? मी म्हणलो थांबा, गोप्या जयंत पाटलाचं नाव घेईल, आपण आणू, हाग्या मारू देऊ, त्याला सोडू, सगळं होईल. शिवाजी वाटेगाव बापू विरू एक प्रस्त मोठं, त्यांच्या नावाची भीती घालतंय परवा. बापू विरूने कुऱ्हाड कशी चालवायची आम्हाला शिकवली. अरे तू गप्पा कशाला मारतोय? बापू विरू बघितलंयस का तू?
त्या बापू बिरुजवळ आम्ही असायचं. अशी शिवाजी कुठनं घडला आमच्या जवळच की. तरी तू आज बोलला नाही का दाबागलास? परवा म्हणला चड्डी काढून घेतो. आज मला वाटलं की ती चड्डी बघायला मिळेल इथं आम्हाला गोप्याची. कसं आहे राजकारणामध्ये एकमेकांचं वैर असू दे पण खालच्या पातळी नको. 50 वर्षात मी अनेक माणसं मोठी पाहिलेत. अनेक मोठ्या माणसांचा सहवास लाभला मला. अनेक गोष्टीमध्ये मी जरा थोडासा आवडसाहेब बाजूला आहे. आता जरा ही बजबज पुरी मनाला न पटणारे. आज इकडं सकाळी असतोय संध्याकाळी तिकडं जातोय, तिकडे गेला की मंत्री होतोय. आम्ही 50 वर्ष कशाला घालविली निष्ठा आम्हाला होत नाही मुख्यमंत्री व्हावं. अरे कुठंतरी संयम बाळगायचं. जयंत पाटील एकच नेता होणार आहे, आम्ही होणार नाही. आम्ही मागं पुढे सरलोय. आज त्यांच्यासाठी काहीही करायची आमची तयारी आहे. आता आमचं काय हो 4 गेले 2 राहिले पण जाताना करेक्ट नाही कार्यक्रमच करणार. तुम्ही काही बसलेले म्हणा वाळव्याचा हिसका माहित नाही. तुम्ही महापुरात आलता कोले साहेब, तिथे एक म्हातारं म्हटलं आठवते का त्या सध्याच्या यायला गोडा लावला म्हणून. तो वाळवा माझं गाव, ते माझं गाव. आणि आता फॅशन काय झाल्या राजकारणात. हे सगळं झालं. पवार साहेबांनी फोन केला. कोणते मुख्यमंत्री कोण आहेत आता? फडणीस. त्याचं नाव सुद्धा घेत नाही कारण तसल्या अनाजी पंतांना अमोल कोल्यांनी टाच खाली गाडलंय पूर्वीच. ते येत आहेत काय अवलाद असती माहित आहे. मग तिने सांगितलं हा त्याला समज दिल्या पण गोपीनाथ हा तरुण कार्यकर्ता आहे आणि त्याला भवितव्य आहे. आता ज्या आईला असल्या झिपऱ्याला भवितव्य आहे. कसली राजनीती तुमची. सदाभाऊ खोताचं काल मी वाचलं. आमचा शेजारी वाळवे तालुक्यातला, शक्यतो तो नाव आमचं काढत नाही, आता सुद्धा बोललेला नाही. मी एका गोष्टीमुळे क्षमा केली आहे की तू राजाराम बापू बद्दल चांगलं बोललाय. बापू माझे गुरु होते. आमच्या दूध संघात पट्ट्या हातराय माझ्या हाताखाली तू होत असता त्या विचारा. पण कसं आहे हाकताना ससा गावतो किंवा आंधळ्याचा हात एखाद्यावर पडतो तशी त्यांची अवलाद ही जोडगुळी. तो काय म्हणतो काल, तो म्हणतो राजाराम बापूला बोललं हे ते आम्ही समर्थन करत नाही, सगळ्यांनी ठरले समर्थन करत नाही. पण तो उद्वेगनानं का बोलला त्याच्या तळात जावा. आता उद्वेगनानं आम्हाला बी उद्वेग आलोय, तुझ्या तळात जाऊ का मी? मग कळल उद्वेगन कसला असतो. अरे उद्वेगन का आला मगाशी विक्रम सावंत आणि आमचे महबूब शेखनं सांगितलं. मूळ विषय काय, वडार साहेबांनी आत्महत्या केली आणि बरोबर त्यांची बायको बहीण यांनी तिथं तक्रार केली. पूर्वी एक पद्धत असायची, महाराष्ट्रात काही झालं तर शरद पवारनी केलं, अमुक झालं पवार साहेबांनी केलं, पाऊस नाही पडला शरद पवारनी केलं, भूकंप आला शरद पवारनी. तशी फॅशन आहे इथं की जयंत पाटलांनी माझ्यावर तक्रार त्यानं घालाय. अरे ते आमच्या गावची इस्लामपूरचा आहे वडर, मागासवर्गीय आहे वडर, त्यानं आत्महत्या केली. त्यांच्या आईबांनी सांगितलं जयंत पाटलांनी सांगाय कशाला पाहिजे हो. आणि जयंत पाटलांनी ही सांगितलं होतं का तुला नागदच्या फाट्यावर फुग्यातनं दारू विकायला. हा सांगतोय मी 15व्या वर्षी कशातनं फिरत होतो, सफारी. लेका तुझी लायकी माहित आहे गोपी, तू काय करत होतास. सदा कौतुक म्हणतो तिथं काहीतरी लग्नात झालं, ह्याचं त्यानं आणलं त्याचं येणं आणलं, असं करत करत ह्याचं नाव गेलं. लका ती ज्या बाईच्या गळ्यातलं चोरलं तिनं तक्रार घातली, उगा ह्याचं त्याचं केलं नाही. मंगळसूत्र चोरलंय आवडसाहेब. सगळ्यात त्या दिवशी विधानसभेच्या पुढे म्हणत गेले मंगळसूत्र चोर.
मला अति आनंद झाला. आमचा भाऊबंद कोणतर आहे तिथं विधानसभेत. काय करायचं? अरे जयंत पाटील म्हणजे काय माहितीये का? शंकराचा अवतार. गप बसायचं. आम्हाला सांगायचं तात्या लय बोलू नका. अहो हे लातो अंके देव भूतो काय म्हणते बातोसे नाही बटते त्याने पायतान लागतंय पायातलं कोल्हापुरी. आणि म्हणून अशी अवलाद मगाय सांगितलं कुणी तर कुत्र्याचं उदाहरण खरोखर आहे. कुत्रं चावतं म्हणून आपण कुत्र्याला सारखं मारतो. माझं म्हणणं आहे कुत्र्याला नाही मारायचं, त्याच्या मालकाला धोपटायचं. ती कोण अवलाद अनाजी पंताची बसल्या ना. आणि संस्कृती आहे का महाराष्ट्रात? संस्कृती आहे का? तुमच्या घरातली संस्कृती बाहेर आली आहे पा. बघितलं का फोटो आव्हाड साहेब? ही महाराष्ट्राची संस्कृती बघता काय रे पोरानो? आता ती बाहेर आली आहे संस्कृती. आणि हिंदू म्हणून सांगायचं लेका. आणि मुस्लिम माणूस डान्स शिकवायन गाणं शिकवायला घरात चालतोय, बाहेर चालत नाही. बाहेर हे हिंदू. अरे जरा तर लोकांना किती फुलिश बनवायचं. पहिली गोष्ट आहे असली अवलाद पहिले आपणाला घालवायची आहे आणि आपणाला विडा उचलायचा आहे. हे गोप्या माफी माग, अमक्याला सांगा तमक्याला नाही. ज्याला घावल त्यानं पहिलं टांगडं मोडायचं आणि मग त्यांना बोलवायचं बघायला गोप्या पट्टी बांधून पडलाय. अरे किती आज राग संताप काय तो मलाही माहित आहे. ती माऊली ते राजाराम बापू आयुष्य घालवलं मी त्यांच्यासाठी. आणि त्यांच्यासारख्या सच्चिल विठोबाचा अवतार होता तो. आज राजकारणामध्ये दुर्मिळ आहे ती सगळी गोष्ट. अशा विठ्ठलाच्या वारकरी संत माणसाला तू म्हणतोय तुझी जीभ का झडत नाही? तुझी जीभ का झडत नाही? असल्या माणसावर बोलायची लेका तुझी काही फार मोठी लायकी आहे असं मला वाटत नाही. पुन्हा तू जर काही प्रयत्न केलास तर आम्ही कुणालाही न सांगता तुझा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. आणि बापू या नावासाठी काही करायला हा दिलीप पाटील तयार आहे. कारण बापूंचा मी शिष्य आहे. आणि अशी त्याच्या आईला माकडाच्या अवलात काय बी बोलते तिथं. हा आणि तो आमचा सध्या म्हणतो हे पार्श्वभूमी बघा. तुझा कोंबडा ज्यावेळा वराडला कडकनाथ त्यावेळेला जयंत पाटील म्हणले नको काय त्याच्यातच वरडायच ती वरडूया आपण भाग्याचं. त्यावेळेला तिची कशी झालीस तू कोंबड्यानं फडलेच नाही. हा आम्ही ग बसलो. त्यानंतर त्याच्यावर एवढा मोठा आरोप झाला. तुम्हाला माहिती आहे का? तो मंत्री असताना त्यानं केलं. जो माणूस म्हणून आहे तो करणार नाही असं केलं नाही का महिलेनं त्याच्यावर आरोप केलं. त्यावेळेला आम्हाला गैरफायदा घेता आला असता का नाही? आम्ही ग बसलो. असू दे त्याच्या आईला मरणात पुरचं आहे आमच्या. आणि हिने काय म्हणायचं? मातीतला माणूस पाहिजे, मातीतला माणूस पाहिजे. हाताला आमच्या गावगाडा काढलाय शब्द. आमच्या हाताला शेणाचा वास येतोय. अरे बेट्या आम्ही काही न्यूयॉर्क मधनं आलोय? दिलीप तात्या शेती करतोय, गोप्या बघायला ये, केळी आहे, ऊस आहे, द्राक्ष आहेत. लेका आम्ही बी मातीतच आहे आणि मातीत मिळवतोय. त्या नावाखाली दडायचा प्रयत्न करत नाही. धनगराचं पोरग शेळ्या मेंढ्या हाकते. त्याच्या बानं कधी हाकले होते का शेळ्या? त्याचा बा शिक्षक होता. लबाड बोलतोय हे घरातनं हाकलून काढलंय. त्याला शिवी द्यायला त्या बावरनं आईवरनं मी दिली असती. पण मी त्याच्या आई वडिलाला एकच म्हणेन तुम्ही फार मोठी चूक केली की असली अवलाद बाहेर सोडली. असली अवलाद बाहेर सोडली हो. काय गोप्यान, काय सदा, काय मादा, काय जायला राजकारणाचं स्तर, कुठं जयंत पाटील, कुठं वसंतदादा. अरे माणसं कशी शरद पवार एकापेक्षा एक. आम्ही एकदा 7वीच्या पेपरात वाचायचं पुस्तकात महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री कोण? मधुकर चौधरी ठरलेलं. असं नाही आज सकाळी पेपरात आलेल्या प्रश्नाला संध्याकाळी दुसराच मंत्री त्या ठिकाणी.
असे असायचं. माणसं किती जबाबदार. बापूंच्याकडे बघितलं की विरोधक सुद्धा स्माइल केलं की प्रॉब्लेम गेलाच कामातनं. असे बापू होते, सच्चिल होते, चांगलं शिकवायचं. एकच शेवटी उदाहरण सांगतो. दादा बापूंच्या मध्ये एक टोकाचा वाद होता खुसगाव धरणासाठी. त्यावेळेला आम्ही विद्यार्थी कार्यकर्ते होतो. आम्ही भाषण करायचं, बोलायचं. परंतु अशा टोकाच्या परिस्थितीमध्ये एकदा वसंतदादा वाटेगावला आले बर्डे गुरूंच्या कार्यक्रमाला. त्यांचा बर्डे गुरूंचा मुलगाच. आणि बापू त्यावेळेला काशेगावात होते. मी आणि जनार्दन काका होतो, त्या देवराजचे वडील. बापू म्हटले थांबा, वसंतदादा येतात, आपण चहाला बोलूया. बापूंच्या जुन्या घरात वसंतदादांना बोलवलं. आम्ही चहा पित होतो आणि दादांचे पाय सुजलेले होते. राजाराम बापूंनी ती पाय असे दाबून पाहिले आणि दादा हे काय केले म्हटले, तुम्हाला हे पाय सुजले, दाबले तर वर येतंय, ताबडतोब त्याचा उपचार करा. अरे अशी माणसं एकमेकाच्या काळजी घेणारी मी पाहिलेत. टोकाचा संघर्ष असणार. इथं कार्यक्रम घेतला शिवाजी विद्यापीठाला, माणिकराव साळुंक्याला आम्ही चेअरमन केलं त्यावेळेला एनएसआय मधलं. आणि दादान बापूंचा कार्यक्रम त्या संघर्षात केडब्ल्यूसी कॉलेजमध्ये घेतला. कार्यक्रम संपला आणि गाड्या लागल्या. दादा गाडीत बसणार, बापू गाडीत बसणार. दादा म्हणायचे बापू बसा, बापू म्हणायचे दादा बसा. आणि एकमेकाला त्यांनी आदरानं गाडीत बसवलं आणि मग ती गेले. हे पाहिल्याला मी आहे, जिवंत आहे अवशेष राजाराम बापूंचा. अरे ती माणसं कुठं लाख मोलाची आणि ही कवडी मोलाचा कुठला गोप्यान कुठला काय. तुम्हाला एकच विनंती करेन, वक्ते बरेच बोलणार आहेत. आज जरा घरात बसू वाटलं नाही. कोल्हे साहेब, जर मी आज इथं बोललो नसतो किंवा गोप्याला शिव्या दिल्या नसत्या तर मी राजाराम बापूंचा मानसपुत्र म्हणून घ्यायला लायक नाही असं मला वाटतं. आणि म्हणून शेवट, पुन्हा जर तू राजाराम बापूंच्यावर बोललास, जयंत पाटलांच्यावर बोललास तर तुझी जीभ हसडून हातात देईन. एवढं मनगटात अजून ताकद आहे दिलीप तात्याचं. हा, पुन्हा नाव काढ सांगतो, त्या जयंत पाटील सदाचे जे राजकारणात आलेलं नाही, जयंत पाटलाला आम्ही राजकारणात आणलंय. आणि आवाड साहेब हातातल्या फोडाप्रमाणे आमच्या तालुक्यानं जपलंय. राजाराम बापूंची जशीच्या तशी टीम जयंत पाटलाच्या मागं उभा राहिली. आज जुनी जी माणसं आहेत पुन्हा छातीचा कोट करून जयंत पाटलाला आणतील. जयंत पाटलाच्या राजकारणाला महाराष्ट्रामध्ये न्यायला आमच्यासारख्या माणसांनी फार जपणूक केलेली आहे. त्याचा उद्रेक 2 दिवस बघतोय आम्ही स्वतः. मी तिकडे गेलो नाही का, पोरं जरा मारू देत 4 लाता, देऊ देत शिव्या, जरा होऊ दे गोंधळ. आणि शेवट आपण बघू. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात, मला आनंद झाला. ही पार्टीकडून आमची अपेक्षा आहे. ज्या वेळा एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय होतो, भले जालन्याला होऊ दे, सोलापूरला होऊ दे, अन्य कुठं होऊ दे, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकजुटीने गेलो पाहिजे, तर आपली ताकद राहील. नाहीतर शशिकांतचं झालंय जाऊ दे तिकडं, लंक्यांचं झालंय जाऊ दे तिकडं, असं नाही. जिथं कुणावर अन्याय येईल त्यावेळा ही जनता तिथं गेलीच पाहिजे आणि त्या आपल्या कार्यकर्त्याला संरक्षण दिलं पाहिजे. ही बापूंनी आम्हाला शिकवलंय. आणि आज पुन्हा इथं बापूंच्या पुतळ्यापुढं बापूंना साक्ष ठेवून मी शपथ घेतली होती. ज्या दिवशी मी राजकारणात मला कारखान्याचं संचालक केलं, मी सांगितलं मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून सांगेन की राजाराम बापू, तुमच्या राजकारणामध्ये दिलीप पाटील हा बाजी प्रभू होईल. इतर गेलेत पळून, त्यांच्यासारखा सूर्याची पिसाळ होणार नाही हा शब्द दिला. आणि म्हणून आजपर्यंत मी या ठिकाणी आहे. मला बी फोन आलं की विधानसभेला यांच्या विरुद्ध उभा राहा, जयंत पाटलाच्या विरुद्ध राहा. येत आहे हो, येणारच की. इतक्या जवळच आम्ही जयंत पाटलांचं आहे म्हणून मला का उभा करताय? नाही, तुम्ही म्हणजे जयंत पाटील आहे. एवढी अक्कल असती तर कशाला विचारताय मला? जयंत पाटील म्हणजे मी आहे. आम्ही नेटानं प्रचार केला, मतं कमी पडली, सगळ्यालाच माहित आहे कशी कमी पडली. गोप्या कसा निवडून आला, त्याला आभार ठेवलं झालं. 40,000 म्हणतोय मत आहे. पहिल्यांदा वालेच रे, जयंत पाटील 8 वेळा निवडून आलंय. लक्षात आहे का? आमच्या इथलं वाळव्याचं साधं गावातलं पोरग ग्रामपंचायत उभं राहिलं तर गोप्याचा पराभव आम्ही करू शकतो. आता मनाव घेतलंय, छुट्टी नाही. कुणाचं बी पोरगा असू दे, म्हशीच्या ह्याच्यात हात घातलेला असू दे,
नाहीतर शेतात गाठलेला असू दे, तुझा वासच काढतो की नाही बघ. एवढंच या ठिकाणी सांगून आपली रजा घेतो. कारण वक्त्यांना, बाहेरच्या पाहुण्यांना सन्मान करणं आपलं संस्कृती आहे. जरा संस्कृतीच्या बाहेर बोललो असलं तर माफ करा, एवढंच सांगतो आणि गोप्या पुढेकरला शिव्या देऊन थांबतो.